किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या यवतमाळचा दरारा. आमची लढाई कोणा विज्ञान तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही, तर आमच्यावर गोरगरिबांच्या मुलावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा ही आमच्या ज्ञानाची घ्या, स्पर्धा ही आमच्या ज्ञानाची घ्या, संगणकाच्या कौशल्याची नाही. ग्रामीण भागातून येणारे आम्ही मुलं आहोत. ग्रामीण भागातून येणारा मुलगा आज बैलाचे कासे धरून येणारा मुलगा लगेच जाऊन माऊस वर क्लिक करू शकणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक असा न्याय हवा. IBPS TCS काढून परीक्षा MPSC ऑफलाईन येईल या आशेत असताना आमच्या हातातोंडाशी आलेला घात ही MPSC परीक्षा ऑनलाईन होणार या एका बातमीने सगळ्यांच्या डोळ्यातील अश्रू उघडू लागले. या सरकारला आमच्या MPSCच्या परीक्षांना विरोध नाही, आयोगाला विरोध नाही. एकच मागणी आहे की परीक्षा ही ऑफलाईन घ्या. एक ऑफलाईन MPSCचा पेपर होतो, 14 प्रश्न रद्द होतात. एक 100 मार्काचा पेपर काढतात, 14 प्रश्न रद्द होतात. 7 दिवस पेपर चालणार, 7 तारीख 21 किंवा 7 चूक 28 पेपर काढेल तर प्रश्न किती रद्द होतील? एक पेपर काढला तर 14 प्रश्न रद्द, 100 प्रश्न काढले तर प्रश्न किती रद्द होतील? आम्हाला नॉर्मलायझेशन मान्य नाही. अरे ज्या नॉर्मलायझेशन साठी आम्ही रक्ताचं पाणी केलं, IBPS TCSच्या परीक्षा MPSC कडे द्या यासाठी, आणि आमच्याच उरावर हा घात. म्हणजे आम्ही वांग्याची भाजी नको म्हणलं तर पुन्हा वांग्याची भाजी नको म्हटलं तर आम्हाला भाजीत पाणी घालून देतात. भाजी वांग्याची नको म्हटलं तर पाण्यात वांग्याच्या भाजीत पाणी घालून देण्याचा हा प्रकार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे येणारे गरीब खर्चे विद्यार्थी आहेत. आमची एकच रास्त मागणी आहे, आमचा तंत्रज्ञानाला विरोध नाही. आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलं बाकी राज्यामध्ये परीक्षा ऑनलाईन होते, कुठल्याच राज्यामध्ये ऑनलाईन परीक्षा होत नाही. पैशांचा घोळ चालतो. आम्हाला गरीब खर्चे विद्यार्थी इथे अभ्यासाला येतात. एकच रास्त मागणी आहे, परीक्षा फक्त ऑफलाईन व्हावी. पेपर एकाच दिवशी एकाच शिफ्टमध्ये एकाच वेळेस व्हावा. बाकी दुसरी कुठलीही आमची मागणी नाही. आणि या मायबाप सरकारला एकच विनंती आहे, ज्यांच्यासाठी नियम बनवताय निदान त्यांची मागणी तरी ऐकून घ्या. नियम विद्यार्थ्यांसाठी आहे आणि मागणी त्यांच्यासाठी नियम बनवता तुम्ही त्यांच्यासाठी त्यांचा विचार करावा. आणि तुम्हाला जर चांगला सेतू बनवायचा आहे, तुम्हाला रामराज्य या राज्यात आणायचं आहे, मग हे रामराज्य आणण्यासाठी तुम्हाला वानर सेना लागते. तर ही वानर सेना ऑनलाईन नको, तर तुम्हाला ऑफलाईन वानर सेना पाहिजे असेल. या रामराज्याच्या तयारीसाठी आमची वानर सेना ऑनलाईनने पैसे भरून येणारी नाही. आयोगाला एकच मागणी आहे, आमची परीक्षा ऑफलाईन व्हावी. अरे नोकरी आमच्या हक्काची.